या बाबतीतली चर्चा काल पक्षप्रमुख आणि विशेषतः गटनेते अनिल परबजी आणि सर्व आमदारांबरोबर चर्चा झाली. त्याची रणनीती आज काय ठरणार आहेत, परंतु मुळात अविश्वास ठराव द्यायचं नाही द्यायचं यापेक्षा काल तांत्रिक मुद्दा जो अनिल परबजींनी विधिमंडळामध्ये मांडण्याचं काम केलेलं आहे. कारण विधानसभेमध्ये तालिका अध्यक्षांनी एका घेतलेला निर्णय त्याच्यावरती तो निर्णय रद्दबादल ठरून परत देखील एका आयएस अधिकारीची जी त्यांना सस्पेंड करण्याचं काम केलं होतं ते सस्पेन्शन त्यांनी मागे घेण्याचं काम सरकारने केलेलं आहे. ह्याचा अर्थ असा आहे की तालिका अध्यक्ष असो किंवा उपाध्यक्ष असो, अध्यक्षांच्या व्यतिरिक्त असे निर्णय बदलले जातात. म्हणून काल ज्यावेळी उपसभापती महोदयांनी एक निर्णय साताऱ्याच्या घटनेवरती एका एसपीला निलंबित करण्याचं काम केलं, त्यावेळी अनिल परबजींनी हा एक तांत्रिक मुद्दा उपस्थित केला की मुळामध्ये अशा निर्णयाचे घेण्याचा अधिकार त्यांना आहेत का एक, आणि निर्णय त्यांनी घेतला तर तो निर्णय बदलणार नाही. ह्याच्याबद्दलचं काय असेल तर ते रुलिंग आम्हाला सांगा. आणि म्हणून काल तुम्ही बघितलं असेल की ते सर्व विश्लेषण केल्यानंतर, तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर सभापतींनी तो निर्णय राखून ठेवलेला आहे. आणि मला असं वाटतं सभापती महोदय काय निर्णय देतात ह्याच्यावरती आमची ही रणनीती पुढच्या काळामध्ये ठरेल. आणि म्हणून आता 12चा हाऊस जे रेग्युलर हाऊस संपल्यानंतर याही विषयाच्या बद्दल प्रश्न विचारण्याचं काम आम्ही करणार आहोत. बघा, अनेक सभापती हे असताना, उपसभापती असताना पण निर्देश दिलेले आहेत. त्याचा मी देखील साक्षीदार खाली विधानसभेला पण आहे, विधान परिषदमध्ये पण आहे. पण याच अधिवेशनाच्या सत्रामध्ये तालिका अध्यक्षाने एका घेतलेला निर्णय सरकारने बदललेला आहे. आणि तुम्ही हे बघा की वरती निर्णय निलंबनाचा झाला, खाली मुख्यमंत्री सांगतायत की या सर्व विषयावरती आम्ही चौकशी करू. म्हणजे विसंगती आहे ना, की सरकार एक वेगळं बोलताय आणि वरती उपसभापतींनी दिलेला निर्णय सरकार मान्य करणार आहे की नाही मान्य करणार आहे, हाच त्याच्यातला एक भाग आहे. आणि म्हणून माननीय सभापती असेल, उपसभापती असेल, त्यांच्या अधिकाराबद्दल कुठच्याही बद्दल कोणालाही मनामध्ये शंका ठेवण्याची गरज नाही. परंतु याच अधिवेशनाच्या सत्रामध्ये अशा 2 घटना घडल्या. याच विषयावरती खाली मुख्यमंत्री एक भूमिका मांडतायत, उपसभापतींनी एक अगोदर निर्णय दिलेले आहेत. ही विसंगती जी होती त्याचा खुलासा माननीय सभापती महोदयांकडे माननीय गटनेते अनिल परबजींनी मांडण्याचं काम केलेलं आहे, जो त्यांनी राखीव ठेवण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून त्या बाबतीतली जी काय असेल सूचना आम्हाला मिळाली किंवा त्यांनी जे दिलेला निर्णय जर आल्यानंतर मग आम्ही त्याच्यात उचित पुढची रणनीती ठरवू. पण निर्णय जर राखूनच ठेवला तर मग ते राखून ठेवता येणार नाही ना, कारण विधानसभेचं सत्र चाललेलं आहे आणि हे आज आणि उद्या हा शेवटचा दिवस आहे. तर आपल्याला आज निरोप समारंभ असल्यामुळे जास्त कामकाज नाही, तर याबद्दलचा निश्चितपणे आम्ही प्रश्न विचारू. आणि जर त्यांनी राखीवच ठेवण्याचा निर्णय घेतला मग आम्ही महाविकास आघाडीचे सर्व आमदार त्याच्यात बसून त्याच्यात उचित निर्णय घेण्याचं काम करू. तुमच्यासोबत आहेत का? कारण ते काल शिंदे शिवसेनेच्या सोबत नाही, शशिकांत शिंदेनी कुठच्याही पत्रावरती सही केलेली नाहीये. म्हणजे कारण ते एकटेच आहेत आणि साताराच्या विषयाबद्दल त्यांच्या भावना किंवा त्यांची भूमिकाही वेगळी आहे. प्रश्न तो नाहीये की विषय फक्त सातारापुरता नाही, विषय हा आहे की बाबा घटनात्मक अधिकार आहे की नाही हा विषय. आणि माझ्या माहितीप्रमाणे की ज्यावेळी आम्ही विधिमंडळामध्ये हा विषय मांडला त्यावेळी तेही त्या मताशी सहमत होते. आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल त्यांनी ज्यावेळी पॉइंट ऑफ प्रोसिजरवरती हा विषय काढला आणि त्यावेळी त्यांनी पण माननीय सभापती महोदयांना सांगितलं की तुम्ही ज्या अर्थाने ह्याचा निर्णय देत नाही आणि निर्णय राखीव ठेवतो म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला उपसभापतींचा निर्णय बदली करायचा आहे का, असाही त्यांनी प्रश्न विचारला होता. धन्यवाद.